सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. आपण स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या अनेक स्तोत्रांचा परिचय करून घेत आहोत. म्हणजे सगुण रूपातली स्तोत्र आहेत, निर्गुण रूपातली आहेत, क्षमा मागणारी काही स्तोत्र आहेत, काही उपदेश करणारी स्तोत्र आहेत. अशी विविध स्तोत्रांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि आता आज मात्र एक वेगळं स्तोत्र घेणार आहोत. वेगळं स्तोत्र अशा अर्थाने मी म्हणते, आचार्यांच्या स्तोत्र वैभवातनं, स्तोत्र संपदेतून आपल्याला आचार्यांचा थोडा परिचय झालाच आहे. आचार्य कसे होते, त्यांचं ज्ञान किती आगाध आहे, त्यांची भाषा किती सौम्य आहे आणि किती अलंकारपूर्ण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये यमक आहे, अनुप्रास आहे, गेयता आहे, शब्द लाघव आहे. अशा अनेक गोष्टींचा आपण परिचय करून घेतला आणि त्या माध्यमातनं त्याच्या एकूण अनुषंगाने आपण आचार्यांच्या जीवनाचाही परिचय करून घेतला. पण आचार्य पूर्ण कळले का आपल्याला? या स्तोत्रांच्या माध्यमातून थोडे थोडे एकेका अंगाने कळले. पण आचार्यांचं कोणी वर्णन केलं आहे का? आचार्यांचं कोणी वर्णन स्तोत्रामधनं केलं आहे का? मागच्या वेळेला आपण हस्तामलक स्तोत्र पाहिलं होतं. म्हणजे आचार्य जितके ज्ञानसंपन्न होते, ज्ञानभास्कर होते, त्यांचे शिष्यही तोडीस तोडच होते. म्हणजे त्यांच्या शिष्यांमध्ये कुठेही कमतरता नाही आहेत. म्हणजे हस्तामलक काय, पद्मपादाचार्य काय, सुरेश्वराचार्य काय आणि तोटकाचार्य हे चारही शिष्य साक्षात परमेश्वरी अंश होते. आणि म्हणूनच त्यांना आचार्यांचं सानिध्य मिळालं, आचार्यांचा निकट असा सहवास लाभला आणि त्याच्यातून ते कसे घडत गेले. त्यांच्याकडे स्वतःचं उपजतं ज्ञान होतंच, पण आचार्यांनी कसं त्यांना घडवलं हे आपण अनेक ह्याच्यातनं पाहिलेलं आहे. आज जे स्तोत्र पाहणार आहोत ते आजच्या स्तोत्राचं नाव आहे शंकर देशिकाष्टकम. देशिक ह्याचा अर्थ आहे आध्यात्मिक गुरु. देशिक म्हणजे टीचर कोणाला म्हणतात तर भौतिक विद्या शिकवणाऱ्याला आपण टीचर किंवा शिक्षक म्हणतो. पण ज्याला गुरु म्हणतो त्याला संस्कृतमध्ये अतिशय योग्य शब्द आहे तो म्हणजे देशिक. शंकर हे देशिक आहेत. शंकराचार्य हे ज्याचे देशिक आहेत, ज्याचे आध्यात्मिक गुरु आहे, अशा शिष्याने लिहिलेलं हे काव्य आहे, हे स्तोत्र आहे. आणि तो शिष्य कसा होता? तो विद्वान होता का? त्याचा शास्त्राभ्यास झालेला होता का? तर अजिबात नाही. आचार्यांचे 3 शिष्य तयार झालेले होते. पहिला आहे तो पद्मपादाचार्य, दुसरे आहेत ते सुरेश्वराचार्य, तिसरा आहे तो हस्तामलकाचार्य. असं भारतभ्रमणामध्ये आचार्यांना अनेक शिष्य मिळाले. त्यांच्या ज्ञानाने प्रभावित होऊन किंवा त्यांच्या हजरजबाबीपणा किंवा प्रसंगावधान ह्याच्यामुळे आचार्यांनी त्यांना मागून घेतलेलं आहे अनेक वेळेला. म्हणजे पद्मपादाचार्य असेल, सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य, या सगळ्यांना आचार्यांची भेट कशी एका विशिष्ट प्रसंगातून झाली आणि मग ते कसे आचार्यांचे शिष्य झाले हे आपण पाहतो आहोत. आज मात्र एक चौथा शिष्य. आचार्यांचं कुठलीही तसबीर बघितली, कुठलंही चित्र पाहिलं तर आचार्य असे बसलेत झाडाखाली आणि त्यांच्या भोवती 4 शिष्य आहेत असं आपण साधारणपणे बघतो. हा चौथा शिष्य कोण आहे? तर चौथ्या शिष्याचं नाव आहे आनंदगिरी. खरं म्हटलं तर त्याचं नाव होतं आनंदगिरी आणि तो अतिशय उंच होता. आणि उंच होता म्हणून त्याला गिरी असं म्हणत होतं, की गिरी म्हणजे उंच पर्वतासारखा, असं एक त्याला गमतीने नाव दिलं होतं. हा गिरी कसा होता? सेवाभावी होता, सेवाधर्मपरायण होता आणि त्याला फारसा काही शास्त्राभ्यास नव्हता.
आचार्यांचे अनेक शिष्य, हे 3 प्रमुख शिष्य आहेत, त्याच्याबरोबर शुद्धकीर्ती आहेत, चित्सुखाचार्य आहेत, असे अनेक त्यांचे शिष्य, त्यांना पुष्कळ शिष्य होते आणि सगळे काही काही अंगाने विद्वान होते. हा जो आनंदगिरी होता किंवा नुसतं गिरी म्हणूया त्याला आपण, हा जो गिरी होता त्याला फारसं काही ज्ञान वगैरे नव्हतं बरं का, फारसं काही ज्ञान नव्हतं. तर तो कसा होता, तर तो फक्त सेवाभावी होता. सगळे अर्थातच बघा ना, हे शास्त्र चर्चा त्यांच्यामध्ये व्हायची, शास्त्रार्थ व्हायचा, प्रवचनं चालायची किंवा विचारांची देवाणघेवाण, विचार विनिमय चालायचा जेव्हा इतर शिष्यांचा आणि आचार्यांचा. तेव्हा हा जो गिरी होता तो काय करायचा, बाकीची कामं करायचा. झाडून काढणं, त्या आश्रमाच्या भोवतालची जागा झाडून काढणं, सडा घालणं, पाणी भरणं, या इतर सगळ्या शिष्यांच्या आणि आचार्यांच्या छाट्या नदीवरनं धुवून आणणं, असे सगळे त्यांची वस्त्र वगैरे सगळं सांभाळणं, हे सगळं काम तो गिरी करत होता. आणि तो ऐकत होता, आचार्यांचा जेवढा सहवास लाभेल तेवढा तो घेत होता. पण तो स्वतः काही बोलत नव्हता, कारण त्याला स्वतःचं असं काही ज्ञान नव्हतं, त्याचा अभ्यास नव्हता. मागच्या वेळेलाच आपण पाहिलं, हस्तामलकाचार्य या कसं त्यांचं नाव झालं. पृथ्वीधर जो होता तोही जडमूक होता, पण आचार्यांनी त्याला दृष्टी दीक्षा दिली आणि त्याचा हस्तामलकाचार्य कसा झाला हे आपण मागच्या भागात पाहिलं. असाच हा गिरी होता. फारसं काही ज्ञान नाही, मात्र अतिशय निष्ठा होती, आचार्यांवर अतिशय श्रद्धा होती आणि ते जे बोलतील त्यांचा शब्द तो आपल्या कर्णसंपुटामध्ये साठवून घेत असे. आणि त्यामुळे ह्या सहवासाने, त्याला स्पर्शाने त्याला दीक्षा मिळालेली आहे. आणि हा गिरीचा त्यांचा पट्टशिष्य कसा झाला हेच आज आपण बघणार आहोत. एकदा काय झालं, शृंगेरीला असताना आचार्यांचा पाठ सुरू होता. म्हणजे आचार्य दररोजच संध्याकाळी आपल्या शिष्यांना एखाद्या विशिष्ट विषयावर काही विवरण सांगायचे, काही प्रवचन करायचे आणि सगळे शिष्य अतिशय आतुरतेने, अतिशय उत्कंठेने ते ऐकायचे. काही शिष्य त्याच्यात काही प्रश्न विचारायचे, काही शंका विचारायचे, आचार्य त्यांच्या शंकांचं निरसन करायचे. असा दिनक्रम चाललेला होता. हा गिरी जो होता तो मात्र काय करायचा, तो फारसा त्याच्यात नसायचा, म्हणजे बोलायचा नाही, ऐकायचा पण तो बोलत नसे. आणि तो आपली आपली कामं मात्र अतिशय व्यवस्थितपणे पार पाडायचा. असाच तो शृंगेरीला असताना नदीवर सगळ्या इतर शिष्यांच्या, प्रमुख शिष्यांच्या आणि आचार्यांची वस्त्र घेऊन तो नदीवर कपडे धुण्यासाठी गेला होता. तिथे त्याला थोडासा काही कारणाने उशीर लागला. आचार्याचा नेहमीच्या प्रवचनाची वेळ झाली तेव्हा बाकीचे जे शिष्य होते त्यांनाही थोडासा अहंकार झाला होता, थोडासा अहंकार झाला होता की आम्ही बघा कसे आचार्यांचे शिष्य होते. त्यामुळे सगळे शिष्य घाई करायला लागले आणि सगळे शिष्य आचार्यांना म्हणायला लागले, झाली आहे वेळ प्रवचनाची, सुरू करायचं का आपण पाठ? आचार्य म्हणाले, नाही रे, अजून तो गिरी आला नाही आहे. बाकीचे शिष्य म्हणाले, अहो जाऊ दे, तो गिरी आला काय आणि नाही आला काय, त्याला तसंही काय समजतं आहे, त्याला फारसं काही कळत नाही, तो आला नाही आला तरी आपण सुरू करूया पाठ. तेव्हा आचार्य म्हणाले, नाही, आज गिरी आल्याशिवाय पाठ सुरू होणारच नाही, कारण तोही काम करतो आहे, तो निष्ठेने काम करतो आहे. प्रत्येकाची उपासनेची पद्धत वेगळी असते. कर्म करणं, सेवा करणं हाच त्याचा भाव आहे आणि त्या दृष्टीने तो सेवा करतो आहे ना, त्यामुळे त्याच्यासाठी आपण थांबूया. आचार्य म्हणाले, थांबा थोडे. काय म्हणाले आचार्य? थांबा थोडे, येईल गिरी आता इकडे, भरतोच ना तोही घडे, त्याच्या वाचूने सर्व अळे. येईल, थांबा, गिरी येईल. इतरांचा विचार वेगळा पडे, इतर जे शिष्य होते त्यांचा विचार वेगळा पडे. बुद्धिमान आम्ही या अहंगंडे, गुरुबंधूची अवहेल ना घडे, गिरीसाठी नको थांबणे. असा त्यांचा सगळा संवाद चालला होता. सगळे शिष्य म्हणायला लागले, आचार्य आपण सुरू करूया. आचार्य म्हणाले, नाही, आज गिरी आल्याशिवाय पाठ सुरू करणारच नाही. आणि हे सगळं बोलणं होतं आहे. गिरीलाही जाणीव होती की आपल्याला उशीर झाला आहे आणि म्हणून त्यांनी ते सगळे वस्त्र पिळून त्याचे पिळे खांद्यावर टाकले आणि तो धावत धावत त्या पायऱ्या चढत आचार्य आणि इतर शिष्य बसले होते तिथपर्यंत आला. आचार्यांनी त्याच्याकडे नुसती दृष्टी टाकली मात्र, आणि आचार्य म्हणाले की गिरी थांब जरा, आजचा पाठ तू घ्यायचा आहेस. गिरीला काहीच कळेना, पण आचार्यांनी सांगितले, गुरूंची आज्ञा आहे आणि म्हणून गिरीच्या मुखातून
आचार्यांच्याबद्दल एक स्तोत्र बाहेर पडलं आणि ते स्तोत्र आहे, ते स्तोत्र जे होतं ते अतिशय वेगळ्या छंदामध्ये आहे. त्या छंदाचं नाव आहे तोटक छंद. छंदाचं नाव आहे तोटक. जसे गायत्री छंद आहे, अनुष्ठुप छंद आहे, त्रिष्टुप, बृहती असे अनेक छंद आहेत. तसा हा तोटक एक नावाचा छंद आहे. या तोटक छंदामध्ये त्या गिरीच्या मुखातून एक स्तोत्र बाहेर पडलं. आचार्यांना वंदना केलेली आहे त्यांनी, आचार्यांना अभिवादन केलेलं आहे, प्रणिपात केलेला आहे. अशा या स्तोत्रामधनं आचार्यांची स्तुती झर 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 शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडले. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, आचार्यांची ऐकता आज्ञा, जागृत झाली गिरीची प्रज्ञा, जिव्हेवरती सर्व विज्ञा, दिधला पाठ उत्कृष्ट. त्यांनी पाठ तर दिलाच, म्हणजे आचार्यांनी जे सांगितलं ती आज्ञा तर पालन केलीच, पण त्याचबरोबर आचार्यांना वंदन करणारं असं एक स्तोत्र त्याच्या मुखातून अगदी झरझर शब्द बाहेर पडले. ते स्तोत्र कुठलं आहे? त्याचंच नाव आहे शंकर देशिकाष्टकम, किंवा त्याला तोटकाष्टकम असंही म्हटलं जातं. असं हे स्तोत्र आचार्यांना वंदन करणारं, आचार्यांच्या गुणांचं वर्णन करणारं. आचार्य स्वतःबद्दल कधीच बोलले नाहीत, कधीच बोलले नाहीत. स्वतःबद्दल बोलणं हा आचार्यांचा स्वभावच नव्हता, किंवा कुठल्याच विद्वानाचा, खऱ्या संतांचा स्वभाव स्वतःची तारीफ करणं हा कधीच नसतो. त्यामुळे आचार्य कधी बोलले नाहीत. पण ह्या गिरीच्या मुखातून किंवा या तोटकाचार्यांच्या मुखातून आपल्याला हे सगळं वर्णन, आचार्यांचं यथार्थ वर्णन आज ऐकायला मिळणार आहे. त्या दृष्टीने जर का पाहिलं तर आजचं जे हे स्तोत्र आहे ते विलक्षण महत्त्वाचं आहे, कारण आचार्यांबद्दल कोणीतरी बोललेलं आहे. बघूया हे स्तोत्र काय आहे. शंकर देशिकाष्टकम. विदिताखिल शास्त्रसुधा जलधे, महितोपनिषत् कथितार्थनिधे, हृदये कलये विमलं चरणं, भवशंकर देशिक मे शरणं. 8 कडव्यांचं हे स्तोत्र आहे. पहिल्या कडव्यात आचार्यांची स्तुती केली, या गिरीने स्तुती केली आहे. गिरी म्हणतोय, हे सद्गुरू, आपण सर्व शास्त्ररूपी अमृताचा महासागरात. आचार्य स्वतः एवढा अभ्यास असून, वेद, वेदांत, उपनिषद, सगळी षडदर्शनं या सगळ्याचा अभ्यास असून आचार्यांनी कधीही त्यांना गर्व झाला नाही, किंवा मी सांगतो असं आचार्य कधीही म्हणाले नाहीत. त्यांनी सगळ्या शास्त्राचा सदोदित उल्लेख केलेला आहे. शास्त्र असं सांगतं, वेदात असं म्हटलं आहे, श्रुती असं म्हणतात, असं त्यांचा नेहमी नम्र भाव होता. अशा या सगळ्या शास्त्रांचा महासागर तुम्ही आहात आचार्य. तुम्ही या सगळ्या शास्त्ररूपी अमृताचा महासागर आहात. आणि अतिशय कठीण पण अतिशय पूजनीय, आदरणीय, श्रेष्ठ अशा उपनिषदाचा अर्थाचा गंभीर निधी आपण सगळ्यांना उपलब्ध करून दिला आहे. काय म्हटलेलं आहे? उपनिषदाचा गंभीर निधी. विदिताखिल शास्त्रसुधा जलधे, जलधे म्हणजे सागर आहे. महितोपनिषद कथितार्थ निधे. उपनिषदांचा जो महत् असा अर्थ आहे, सूक्ष्म गूढ असा अर्थ आहे, तो आपण सगळ्यांसाठी प्रगट करून दिला आहे. कारण पहिले 10 उपनिषदांवरचं प्रथम भाष्य आहे ते शंकराचार्यांचं भाष्य आहे. उपनिषदं ही समजायला अवघड आहेत, पण आचार्यांनी त्याच्यावर भाष्य करून, त्याच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करून त्याच्यावर जे भाष्य केलेलं आहे, त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की तुम्ही हा सगळा अर्थाचा गंभीर निधी आम्हाला उलगडून दाखवला आहे. मी आपल्या निर्मल अशा चरणकमलांना हृदयामध्ये धारण करतो आहे. काय म्हणतो आहे हा गिरी? हृदये कलये विमलम चरणम. हृदयामध्ये मी आपल्या चरणकमलांना धारण करतो आहे, म्हणजे तुमच्या चरणापाशी माझं उत्तमांग मी ठेवत आहे, माझं मस्तक मी ठेवत आहे. आपण काय करावं? भवशंकर देशिक मे शरणम. शरण म्हणजे मला आश्रय द्यावा, मे म्हणजे मला, शंकर देशिक म्हणजे आचार्य, स्वामी शंकराचार्य, आपण मला आश्रय द्यावा, माझं रक्षण करावं, माझा उद्धार करावा, मला कृतार्थ करावं, असा पहिल्या कडव्याचा अर्थ आहे, पहिल्या श्लोकाचा. अशी 8 कडवी आहेत. आता वरच्या श्रेणीमध्ये पहिल्यांदा आचार्यांच्या ज्ञानाचा गौरव केला आहे.
आणि मग पुढे म्हणताना काय म्हटलेलं आहे बघा, पुढचा श्लोक काय आहे? करुणावरुणालय पालय मां भवसागर दुःख विदून हृदं रचयाखिल दर्शन तत्वविदं भवशंकर देशिक मे शरणं. सद्गुरू, आपण तर करुणेचे सागर आहात. आपण माझं परिपालन करा. परिपालय, करुणा वरुणालय पालय माम. माझं कसं करा? परिपालन करा. सगळ्या बाजूनी माझं रक्षण करा. मला ज्ञान द्या. या अफाट महासागरामध्ये दुःख आहे. भवसागर म्हणतो ना, भवदुःख सागर याला म्हटलेलं आहे. अशा सागरातलं दुःख विदून हृदम. आणि त्यामुळे काय झालं आहे की माझं अंतःकरण अतिशय व्यथित झालेलं आहे. हृदय विदून हृदम असं म्हटलेलं आहे. आपण काय करा? कृपा करा, माझ्यावर कृपा करा. पण कृपा करून काय करा? तर या माझ्या हृदयामध्ये सगळ्या दर्शनांची जी तत्त्वं आहेत ती स्पष्टपणाने प्रकाशतील असा अनुग्रह मला माझ्यावर करा. त्या गिरीला कल्पना आहे, मला काहीही येत नाही आहे, मला अजिबात कशाचंही ज्ञान नाही. हे सगळे शिष्य आणि आचार्य जे काही बोलतात त्याच्यापैकी मला काहीही कळत नाही आहे. पण आता आचार्यांनाच विनंती केली आहे की तुम्ही माझ्यावर अशी कृपा करा की या सगळ्या तत्वांचा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये पडेल. या भवसागरातली सगळी दुःख बाजूला जातील आणि ह्या तत्वांचा प्रकाश माझ्या हृदयामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये पडू दे. खरीच गोष्ट आहे. आपण आपल्या सामर्थ्यावर खरं म्हटलं तर काहीच करू शकत नाही. आता बघा ना, अध्यात्मामध्ये अनेक वेळेला सांगितलं आहे की अहंकार टाकायचा आहे, मीपणा टाकून द्यायचा आहे. पण आमच्या जोरावर, आमच्या बळावर, आमच्या सामर्थ्यावर आम्ही तेही करू शकत नाही. आम्ही बाकी सगळ्या गोष्टी सोडू शकतो पण अहंकार सोडू शकत नाही. खरं म्हटलं तर अध्यात्मशास्त्र अतिशय सोपं आहे आणि अतिशय कठीण आहे. खूप अभ्यास करून, खूप व्यासंग धरून, खूप ग्रंथ वाचून त्या मोक्षाचं द्वार तुमच्यासाठी उघडेल का? सांगता येत नाही. अवघडच आहे. कारण जितकं ज्ञान अधिक तितका अहंकार वाढत जातो. आणि मग हा अहंकार काढून टाकायचा कितीही प्रयत्न केला तरी तो इतका घट्ट चिकटून बसला आहे अंतःकरणामध्ये की तो आम्हाला काढता येत नाही. मग त्याच्यासाठी जायचं शरण कुणाला? तर सद्गुरूंनाच शरण जायचं आणि सद्गुरूंनाच म्हणायचं की तुम्ही हा अहंकार काढून टाका, माझं अंतःकरण अतिशय निर्मल करा आणि तुम्हीच ह्या सगळ्या तत्वांचा, या सगळ्या शास्त्रांचा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये पडेल अशी व्यवस्था तुम्हीच करा. ही श्रद्धा आहे, ही निष्ठा आहे, ही गुरूंवरचा जो अनन्य भाव आहे तो इथे दिसतो. मला वाटलं, म्हणजे सर्वसाधारण माणसांना असं वाटलं की माझं मी करू शकेन, मी खूप पुस्तकं वाचेन, मी खूप अभ्यास करीन आणि मी परमेश्वरापर्यंत किंवा मोक्षापर्यंत किंवा कैवल्यपदापर्यंत पोचीन. आपल्या बळावर आपलं हे शक्यच नाही आहे. सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय काहीच शक्य नाही. आपण मागे पाहिलं होतं गुरुवष्टकामध्ये सगळं मिळवू शकतो. शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरो रंघ्री पद्मे ततक्किन 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 ततक्किन. गुरुचरणापाशी मन लागलं नाही तर सगळं बाकीचं व्यर्थ आहे. इथे हा गिरी, याला अजिबात अहंकार नाही, कारण ज्ञान नाही आहे, गुरूंविषयी अपार निष्ठा आहे आणि म्हणून तो म्हणतो आहे की या सगळ्या तत्वांचा, शास्त्रांचा प्रकाश माझ्या बुद्धीत पडेल असा अनुग्रह माझ्यावर करावा आणि ज्यामुळे ह्या सगळ्या दर्शनांचा मी वेत्ता होईल. वेत्ता म्हणजे जाणकार होईल. मला हे नीट कळायला लागेल तत्त्व, अशी माझ्यावर कृपा करावी. माझ्या मनामध्ये जो अज्ञानाचा अंधकार आहे ना, तो पूर्ण आपण दूर करावा. कशाने? ज्ञानांजनशलाकया. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ज्यांनी आमच्या अज्ञानाचा अंधकार दूर करून आमच्या
शलाकेने, पूर्वी ते सुरमा घालायची किंवा काजळ घालायची, एक शलाका, एक काडी असायची, अशा ज्ञानांजन शलाकेने आमचे डोळे उघडले, आमच्या जीवनामध्ये प्रकाशाचं साम्राज्य फुलवलं. अशा सद्गुरूंना नमस्कार असो. आता हा गिरीसुद्धा हेच सांगतो आहे की माझा अज्ञान दूर करा आणि माझ्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश उजळून जाऊ देत आणि मी आपणाला शरण आलो. एक एक कडव्यामध्ये गुरूंची थोरवी वर्णन करतो आहे आणि मी किती अज्ञानी आहे, मी किती क्षुल्लक आहे, मी किती क्षुद्र आहे आणि माझ्यावर जर आपली कृपा झाली, आणि खरंच झाली, जगद्गुरू शंकराचार्यांची कृपा त्या तोटकावर, त्या गिरीवर झाली आणि त्याचा अतिशय उत्तम असा ज्ञानी शिष्य झालेला आहे. आता पुढे काय म्हणतो आहे गिरी बघा. भवता जनता सुहिता भविता निजबोध विचारण चारुमते कलयेश्वर जीव विवेकविदं भवशंकर देशिक मे शरणं. काय म्हटलेलं आहे? भवता जनता सुहिता भविता. अनुप्रास तर आहेच, पण अनुप्रासाबरोबर काय या गिरीची प्रज्ञा इतकी कशी उच्च स्थितीला पोचली? जसे आचार्यांचे अनुप्रास आहेत तसेच ह्या गिरीच्या मुखातनं कसे काय उमटले असतील? कारण आचार्यांची कृपादृष्टी, दृष्टीतून दीक्षा दिलेली आहे. काय म्हणतो आहे? भवता जनता सुहिता भविता. खरोखर आपणाकडून हे सगळे जनसमुदाय चांगल्या मार्गाला लागणारे. आचार्यांनी 2दा भारत भ्रमण केलं आपल्याला माहिती आहे, आणि ह्या भारत भ्रमणामध्ये अनेक शिष्य जोडले. कोणत्याही पंथाचे, संप्रदायाचे, जातीचे, वर्णाचे कोणीही लोक असोत, सगळ्यांना वाटायचं की हा आपला आहे, आपल्यासारखा आहे, आपल्या जवळचा आहे, आणि हीच खरी ज्ञानाची खूण आहे. ज्ञानी माणसं आणि अज्ञानी ह्याच्यामध्ये अंतर राहता कामा नये. जसं ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा त्या सगळ्या नेवाशातल्या लोकांना आपलंसं केलं आणि त्यांना त्या भावार्थ दीपिकेविषयी गोडी वाटायला लागली, रुची वाटायला लागली, ऐकावंसं वाटायला लागलं, आणि म्हणून सगळे अज्ञानी असोत, कुठलेही लोक असोत, ते सगळे जोडले गेले. शंकराचार्यांनीसुद्धा हेच केलं. भवता जनता सुहिता भविता. आणि कशासाठी केलं हे? त्यांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी. याच्यात आचार्यांना काही मिळणार होतं का? आचार्यांना कुठला लाभ आहे का? नाही. सगळ्यांना फक्त चांगल्या मार्गावर आणण्यासाठी, सगळ्यांना सन्मार्ग दाखवून त्यांचं कल्याण करणारे केवळ तुम्हीच आहात. भवता जनता सुहिता भविता निजबोध विचारण चारुमते. कारण कसे आहात तुम्ही स्वतः? ज्याला आत्मबोध झाला आहे त्यालाच त्याच्यातल्या खाचाखोचा कळतात, त्यालाच त्याच्यातली काही मर्म कळतात, आणि म्हणून आत्मबोधाचा विचार करण्यामध्ये आपली बुद्धी विशेष निष्णात आहे. आचार्यांनी शिष्यांना आत्मबोध, बाकीचा सगळा बोध होणं शक्य आहे पण आत्मबोध कठीण आहे, पण सगळ्या शिष्यांना आत्मबोध करून देण्याची एक कला त्यांच्याकडे होती, एक त्यांच्याकडे ती खुबी होती, आणि म्हणून सगळ्यांना त्यांनी जोडलेलं आहे, त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखवला आहे. कारण ते कसे आहेत? निजबोध विचारण चारुमते. चारू म्हणजे सुंदर खरं, पण इथे बुद्धी सुंदर नसते, तर बुद्धी कुशल असते, बुद्धी कुशाग्र असते, बुद्धी निष्णात असते. इथे चारू शब्दाचा अर्थ आपण निष्णात असं घेऊया. कसे आहात तुम्ही? निजबोध विचारण. आत्मबोधाच्या बाबतीत तुम्ही अतिशय निष्णात आहात, तुम्ही अतिशय कसबी आहात, आणि म्हणून तुम्हाला हे सगळं माहिती आहे. कलयेश्वर जीव विवेकविदम. असे तुम्ही आचार्य मलासुद्धा दाखवा ना, मलासुद्धा ह्या जीवशिवाचा विवेकी बनवा. म्हणजे जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, तो जीवाचा शिव कसा होतो, त्याच्यासाठी कोणती उपासना आवश्यक आहे, कोणत्या मार्गाने तिथपर्यंत पोचता येईल, याचं यथार्थ ज्ञान मला द्या, आणि ह्या दोन्हीमध्ये विवेक करण्यास मला शिकवा. विवेक विचाराच्याही वरची स्टेज आहे. विवेक काय त्याज्य आहे, काय टाकून द्यायचे आणि काय ग्राह्य आहे, याच्यातला विवेक मला कळू दे. जीव म्हणजे नक्की काय आहे? खरं तर तो शिवाचाच अंश आहे, पण तो शिव का होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये अडथळे कोणते आहेत, हे सगळं तुम्ही मला समजावून सांगा. जीवाशिवाचा विवेक एकदा समजला, एकदा जमायला लागला,
की मला हे सगळं ज्ञान होईल आणि मला तुमच्या सहवासात राहायचं आहे. तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना हे ज्ञान दिले त्यांच्या त्यांच्या कल्याणासाठी. माझंही कल्याण करा, माझंही हित ह्याच्यामुळे साधू दे. आणि म्हणून असं म्हणले, भवशंकर देशिक मे शरण. अशी 3 कडवी आपण पाहिली. आपण कोण आहात? नावच आहे शंकराचार्य. नाव काय आहे? आचार्यांचं नाव आहे शंकराचार्य. शंकराचार्य काय? तर चंद्रमौलीश्वराच्या कृपेने त्यांच्या मातापित्यांना हा पुत्र प्राप्त झालेला आहे आणि म्हणून शंकराच्या कृपेने झाला म्हणून त्याचं नाव शंकराचार्य ठेवलं आहे. पण नुसतंच नावापुरतं आहे का? नुसतंच नावापुरतं हे शंकराचार्य आहेत का? नाही अहो, साक्षात शंकराचे अवतार आहेत. साक्षात स्वयं शिवशंभूंनी हा अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून आता तोटक हा जो गिरी आहे तो काय म्हणतोय बघा, भव एव भवानिति मे नितराम समजायत चेतसी कौतुकिता मम वारय मोह महाजलधिम भवशंकर देशिक मे शरणम. आपण कसे आहात? भव एव. भव हे शंकराचं नाव आहे आणि म्हणून पार्वतीचं नाव आहे भवानी. भव भवानी, शर्व शर्वाणी, मृड मृडानी, रुद्र रुद्राणी. आपल्याला माहिती आहे भव शिव. शिवमहिम्नमध्ये सुद्धा भव अनेक वेळेला आलेले नाव आहे. मला काय वाटतंय, भवान इति भव एव. भवान म्हणजे आपण. आपण कसे आहात? साक्षात शंकरच आहात. मे नितराम. आणि माझी अशी खात्री आहे, माझ्या अशी दृढ श्रद्धा आहे की आपण साक्षात शंकरच आहात. भव एव भवान इति मे नितराम. आणि मला काय होतं आहे, आपल्याकडे नुसतं पाहूनच नितराम चेतसी कौतुकिता, अतिशय आनंद होते. बघा ना, कुणाच्या दर्शनाने, कुणाच्या स्पर्शाने, कुणाच्या श्रवणाने आनंद होतो. आचार्यांना नुसतं पाहिलं ना तरी सगळे म्हणजे अपभाव, वाईट भाव सगळे विरून जातात आणि शुद्ध सात्विक भाव उमलून येतात. तुमच्याकडे नुसतं पाहूनच मला इतका आनंद होतो आहे. समजायत चेतसी कौतुकिता. चेतसी म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये अत्यंत आनंदाच्या उर्मी उसळत आहेत, आनंदाचे तरंग येत आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी माझी अवस्था झाली आहे. त्यामुळे आपल्या सानिध्याने माझं मन अतिशय उत्साहित होतं, अतिशय प्रभावित झालेलं आहे. आता तुम्ही काय करा आचार्य, मम वारय मोह महाजलधिम. हा जो मोहाचा जलधी आहे ना, मोहाचा सुद्धा एक सागर उचंबळतो आहे. आणि मोह याचा अर्थ द्वैत. मोह म्हणजे 2 गोष्टी. याच्यातला जो विवेक आहे हा मला नीट समजू दे. हा मोहरूपी सागर तुम्ही दूर करा. आणि आचार्य स्वामी, मी आपल्याला शरण आलेलो आहेत. आपण माझं रक्षण करा, उद्धार करा, मला कृतार्थ करा. भवशंकर देशिक मे शरणम. पुढे काय म्हणतात बघा, हा कुणाला अधिकार आहे? आपण अनेकांचं कल्याण केलेलं आहे, पण सगळ्यांनाच काय. आता जेव्हा हे शृंगेरीला आले होते, भारत भ्रमण करून शृंगेरीला आले होते, त्यापूर्वी श्रीशैल्य क्षेत्रामध्ये एक दुर्घटना घडली होती की काही वेगळ्या पंथाचे लोक आचार्यांच्या अगदी वाईटावर टपले होते आणि आचार्यांचा घात करण्याची त्यांची योजना होती. हे नुकताच घडलेला प्रसंग होता. तो ह्या गिरीला आठवत होता आणि म्हणून तो म्हणतो आहे की सगळ्यांना हे भाग्य लाभत नाही. हे भाग्य कुणाला लागतं? पुढे म्हटलेलं आहे, सुकृतेधिकृते बहुधा भवतो भविता पददर्शन लालसता अतिदीनमिमं परिपालय मां भवशंकर देशिक मे शरणम. हे सद्गुरू ज्यांच्या पदरामध्ये पुण्याचं पाठबळ आहे अशा अधिकारी पुरुषांनाच आपल्या चरणकमलाची ओढ लागते, लालसा उत्पन्न होते, त्यांच्यावर मस्तक ठेवावं अशी आतून एक प्रकारची उर्मी येते. कुणाला? सुकृते अधिकृते. ज्यांच्याकडे सुकृताचा साठा आहे, पुण्याचा साठा आहे, अशांना बहुधा भवतो, अशा बहुतेक लोकांना भवतो भविता पददर्शन लालसता. आपल्या पददर्शनाची उत्कंठा आहे. पण ज्यांना हे
ज्यांच्याकडे पुण्याचा साठा नाही, त्यांच्या दारात जरी अगदी शंकराचार्य आले तरी त्यांना नमस्कार करण्याची सुद्धा बुद्धी होणार नाही. त्यांच्या चरणकमलाची उत्कंठाच त्यांना नाही आहे. त्यामुळे अशा ज्यांच्या पदरी पुण्य नाही त्यांना हे काही ओढ वाटणार नाही आहे. पण माझ्याकडे सुकृताचा साठा नसेल कदाचित, पण मी अतिशय दीन आहे. अतिदीन मिमम परिपालय माम. मी आपला अतिशय एकनिष्ठ असा सेवक आहे. शिष्य म्हणण्याची सुद्धा माझी पात्रता नाही, पण मी सेवक आहे. मला आपली सेवा करण्याची इच्छा आहे. मी अतिशय दीन आहे, हीन आहे, अज्ञानी आहे, पूर्ण कल्पना आहे. पण आपल्या सानिध्याने, आपल्या कृपाप्रसादाने माझ्या आयुष्याचं सोनं करा, मला कृतार्थ करा, माझं रक्षण करा, माझा उद्धार करा. भवशंकर देशिक मे शरणम. गिरी म्हणतोय. पुढे काय म्हणतोय बघा. 5 कडवी झाली आहेत आपली. जगती मवतं कलिता कृतयो विचरन्ति महामहसच्छलतः अहिमांशुरिवात्र विभासी पुरो भवशंकर देशिक मे शरणम. हे सद्गुरू, जगतीम अवितुम जगाचं रक्षण करण्यासाठी कलिता कृतयो परमेश्वराने अनेक अवतार घेतलेत. आपल्याला माहिती आहे दशावतार परमेश्वराने घेतलेत. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कितीतरी अवतार घेतलेत परमेश्वराने आणि असे अवतार अनेक झालेले आहेत. पण मला काय वाटतंय सांगू का? मला असं वाटतंय की आपण मात्र मला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत आहे. अनेक अवतार झाले असतील, अनेक रूपांनी परमेश्वर प्रगट झाला आहे, पण मला तुम्ही शिवशंकर तर दिसताय, पण मला तुम्ही प्रत्यक्ष सूर्य वाटलाय. आणि सूर्यापुढे जसा अंधार टिकत नाही, सूर्यापुढे तमाचं राज्य राहूच शकत नाही, कारण तो तमारी आहे. अंधाराचा शत्रू असणारा जसा सूर्य आहे, तसे अज्ञानाला मारून टाकणारे, अज्ञानाचा ध्वंस करणारे असे तुम्ही ज्ञानभास्कर आहात. आणि म्हणून अशा ज्ञानभास्कर अशा तुम्हाला मी शरण आलो आहे. आता ह्या स्तोत्रामध्ये सूर्य असा कशाचा अर्थ आहे? सूर्य हा शब्द कुठे आला आहे सांगा बरं ह्या कडव्यामध्ये. जगतीम वतीम अवितुम कलिता कृतयो विचरन्ति महामहसच्छलतः अहिमांशुरिवात्र विभासी पुरो. काय म्हटलेलं आहे? अहिमांशु. हिमांशु म्हणजे चंद्र आणि अहिमांशु जो चंडांशु आहे. जो हिमांशु नाही आहे, जो चंद्र नाही आहे तो सूर्य. चंद्र सूर्य हे विरोधी अर्थाने सुद्धा अनेक वेळेला वापरले जातात. अहिमांशु सूर्य कसा आहे? हिमांशु नाही आहे, त्याचे किरण आहेत ते हिमासारखे नाही आहेत, ते चंडांशु आहेत. अशा सूर्यासारखा तेजस्वी आपण आहात आणि विभासी शोभून दिसत आहेत. सूर्य असा निस्तेज झालेला नाही आहे, मेघांनी आक्रमण केलेला असा नाही आहे, ढगांमागे लपलेला निस्तेज सूर्य नाही आहेत. विभासी अत्यंत प्रकाशित तेजस्वी सगळ्या जगताला उजेड म्हणजे प्रकाशमान करणारा असे सूर्य तुम्ही शोभून दिसताय. विभासी पुरो भवशंकर देशिक मे शरणम. अशा जगद्गुरू शंकराचार्य मी तुम्हाला शरण आलो आहे, माझं रक्षण करा, माझा उद्धार करा. आता पुढचं जे 7वं कडवं आहे ते तर अतिशय सुंदर आहे. म्हणजे समजा हे संपूर्ण स्तोत्र तुम्हाला येत नसेल किंवा हे लक्षात राहत नसेल किंवा पाठ नसेल, तर एक कडवं ह्याच्यातलं अतिशय म्हणजे माझ्या ज्या गुरु आहेत डॉक्टर निर्मला जोशी, त्या नेहमी कुठल्याही व्याख्यानाच्या कुठल्याही प्रवचनाच्या प्रारंभी हे म्हणतात. आणि म्हणून मलासुद्धा हे अतिशय आवडतं असं स्तोत्र आहे. पुढचं काय आहे 7वं आहे ते लक्ष देऊन ऐका. अर्थ सोपा आहे अर्थातच. गुरुपुंगव पुंगव केतनते. गुरुपुंगव पुंगव केतनते समतामयतां नहि कोपि सुधी शरणागत वत्सल तत्वनिधे भवशंकर देशिक मे शरणम. तुम्ही माझे गुरु तर आहातच आणि म्हणून पुंगव हा शब्द वापरला आहे. पुंगव म्हणजे श्रेष्ठ, नरपुंगव म्हटलं आहे ना. अर्जुनाला सुद्धा अनेक वेळेला गीतेमध्ये पुंगव हा शब्द वापरलेला आहे. पुंगव याचा अर्थ श्रेष्ठ. आता आपण कसे आहात? गुरुपुंगव. माझ्यासाठी तर आपण सर्वस्व आहात.
तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सगळं तुम्हीच आहात. माझ्यासाठी तुम्ही गुरुश्रेष्ठ आहात. पण एवढंच नाही आहे, एवढं तुमचं वर्णन पुरेसं नाही आहे. गुरुपुंगव पुंगव केतन ते, अनेक श्रेष्ठ व्यक्तींमधली श्रेष्ठ व्यक्ती. पुंगव केतन, पुंगव म्हणजे अनेक श्रेष्ठ. आता गुरुपुंगव तुम्ही आहात, पण असे अनेक श्रेष्ठ पुंगव असतील. त्याच्यातली केतन, केतन ह्याचा अर्थ आहे ध्वजा, पताका, झेंडा. अशा श्रेष्ठ व्यक्तीमधले श्रेष्ठ जे आहेत, जे उंचावर शोभून दिसतात. ध्वजा शोभून दिसते ना, एखाद्या मंदिरावर जेव्हा ध्वजा असते, लांबनंच आपल्याला कळतं की इथे मंदिर आहे. असे अनेक श्रेष्ठ भारतभूमीमध्ये अनेक श्रेष्ठ आचार्यसुद्धा होऊन गेले. पण अशा श्रेष्ठ आचार्यांमध्ये ध्वजेप्रमाणे पताकेप्रमाणे शोभून दिसणारे जे आचार्य आहेत ते तुम्ही आहात. गुरुपुंगव पुंगव केतन ते. बरं, तुम्ही आत्ता आहातच माझ्यासाठी, पण तुमची बरोबरी करू शकेल असं कोणी आहे का? नाही ना, कोणीच नाही आहे. समतामयताम नाही कोपी सुधी. सुधी, धी म्हणजे बुद्धी, सुधी म्हणजे बुद्धिमान. अनेक बुद्धिमान लोक होऊन गेलेत. या भारतभूमीला सुद्धा मोठी परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा आहे, अवतारांची परंपरा आहे. अशा परंपरेमध्ये अनेक बुद्धिमान ऋषी, आचार्य, मुनी, श्रेष्ठ विभूती असे होऊन गेलेत. पण तरीसुद्धा मी सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, श्रद्धापूर्वक सांगतो की तुमची बरोबरी करणारं कोणीच नाही आहे. समताम मयताम नहि कोपी सुधीही. कुणीच बुद्धिमान असं नाही आहे. अशा गुरुश्रेष्ठांना, श्रेष्ठांमधल्या श्रेष्ठांना, श्रेष्ठ हा शब्दच मुळी सुपरलेटिव्ह डिग्री आहे. जसं इंग्लिशमध्ये आपण बेस्ट म्हणतो ना, गुड, बेटर, बेस्ट. पण आता बेस्टमधला जो बेस्ट आहे, हल्ली एक नवीनच पद्धत निघाली की बेस्टेस्ट असं म्हणण्याची. खरं ते योग्य नाही आहे, पण आता ह्याच्यावरनं वाटलं की श्रेष्ठामधले श्रेष्ठ आचार्य आहेत असे, म्हणजे असं त्यांचं वर्णन केलेलं, त्यांची महती वर्णन करताना हा गिरी म्हणतो आहे, गुरुपुंगव पुंगव केतन ते समतामयताम नहि कोपी सुधी शरणागत वत्सल तत्वनिधे भवशंकर देशिक मे शरणम. तुमच्यासारखी उपमा द्यावी की ह्या व्यक्तीची बुद्धिमत्ता शंकराचार्यांसारखी असंही कोणी नाही आहे. तुमची उपमा किंवा तुमच्या बरोबरीला तुमच्या आसपाससुद्धा कोणी येणार नाही अशी तुमची बुद्धिमत्ता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची उपमा कुणाला देणार? शक्यच नाही आहे. तुमच्या बरोबरीचे कोणीच नाही. जसं 11व्या अध्यायामध्ये गीतेच्या म्हटलेलं आहे, विनोबानी म्हटलेलं, गीताईमध्ये म्हटलेलं आहे, तुझी न जोडी तुझं कोण मोडी. तुझी न जोडी, तुझी जोडीच नाही आहे रे, तुला मोडणार, तुझं रेकॉर्ड ब्रेक करणार तर शक्यच नाही. तेच इथे म्हटलेलं आहे की तुमच्या तोडीचं कुणी बुद्धिमान नाहीच आहे. पुढे अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा म्हटलेलं आहे, अगदी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे, भाष्यकारा ते वाटपुसतू. कोण आहेत भाष्यकार? शंकराचार्य. ज्ञानेश्वर माऊलींविषयी आपल्या सगळ्यांना अतिशय भक्तिभाव आहे, आदर आहे. पण ह्या ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा ज्यांना मानतात, ज्यांच्या पदचिन्हावरनं चालण्याचा प्रयत्न करून ही भावार्थ दीपिका सांगतात, त्या माऊलीने सुद्धा ज्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे, तोच इथे उल्लेख ह्या गिरीने केलेला आहे की तुमच्यासारखं कोणीच नाही. शरणागत, पण मी कोण आहे? मी अतिशय दीन आहे, हीन आहे. तुम्हाला शरण आलेलो आहे आणि तुम्ही कशाच वत्सल आहात, प्रेमळ आहात, कृपाळू आहात. त्यामुळे तुमच्या कृपेचा वर्षाव माझ्यावर करा आणि त्यामुळे मी तुम्हाला शरण आलो आहे, माझं रक्षण करा. आता अगदी अखेरचं शेवटचा श्लोक आहे, विदितान मया विशदैक कला. मला काही येत नाही. विदितान मया विशदैक कला न चकिंचन कांचनमस्ति गुरो द्रुतमेव विधेहि कृपां सहजां भवशंकर देशिक मे शरणम. विदिता न मया, मया न विदिता, काय मला काहीच आलं नाही, कला येत नाहीत, काही येत नाही. विशदैक कला, मी कुठल्या कला, शास्त्र, विज्ञान कशाचाही अभ्यास केला नाही, माझ्याजवळ कोणती कला नाही, विशेष अशी काही विद्या नाही आहे, मी अतिशय अज्ञानी आहे. खरीच गोष्ट आहे. पण अज्ञानी असला हा गिरी, अतिशय खरंच अज्ञानी होता, पण त्याच्याकडे एक
सगळ्यात मोठी गोष्ट होती ती म्हणजे श्रद्धा, कृतज्ञतेचा भाव होता. आचार्यांविषयी विलक्षण असं दृढ निष्ठा होती. आणि म्हणून तो म्हणते मी अगदी अज्ञान आहे. आणि हे खोटं नाही आहे बरं का, हे नाटकीपणाचं बोलणं नाही, अगदी हृदयातनं आलेलं त्याचं बोलणं आहे. तो म्हणतो आहे मला काही ज्ञान नाही हो, मी फार अज्ञानी आहे, शास्त्राचा अंशसुद्धा मला माहिती नाही आहे. विशदैक कला, एक कलासुद्धा मला त्याच्यातली, कला ह्याचा अंश घ्यायचा अर्थ, असं हेही मला माहीत नाही. न चकिंचन कांचन मस्ती गुरु. बरं काहीतरी तुम्हाला अर्पण करावं, माझा जो कृतज्ञतेचा भाव आहे तो कुठल्या तरी वस्तुरूपाने, द्रव्यरूपाने, कशाने तरी तुम्हाला अर्पण करावं असं मला वाटलं तरी माझ्यापाशी ते पण नाही आहे. ज्ञान तर नाहीच आहे, पण माझ्यापाशी सुवर्ण नाही, धन नाही, द्रव्य नाही, वस्तू नाही, काही नाही. मग तुम्हाला मी देणार तरी काय? माझा भक्तिभाव कशातनं मी व्यक्त करू? माझ्याजवळ काहीच नाही. पण तुम्ही कसे आहात? तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही मायाळू आहात. आणि म्हणून तुम्ही काय करा, द्रुतमेव विधेही, द्रुतम म्हणजे लवकर, चटकन, द्रुतमेव विधेही कृपाम सहजाम. माझ्यावर आता तत्काळ कृपा करा, माझ्यावर अगदी लगेच कृपा करा. आणि कृपा हा तुमचा स्वभाव आहे. तुम्हाला कृपा करण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. कृपाळू असणं हा तुमचा सहज स्वभाव आहे, स्वयंसिद्ध स्वभाव आहे. आणि म्हणून तुम्हाला माझ्यावर कृपा करणं काहीच अशक्य नाही आहे. अशी माझ्यावर कृपा करा. मी आपल्या चरणी अनन्य भावाने शरण आलेलो आहे. भवशंकर देशिक मे शरणम. माझा स्वीकार करा, माझं रक्षण करा, माझा उद्धार करा, माझं जीवन कृतार्थ करा. आचार्य माझ्यावर कृपा करा. अशा अतिशय भक्तिभावाने नमस्कार करत करत असतो त्या पायऱ्यावर चढला आणि आचार्यांची दृष्टी पडली. हे स्तोत्र त्याच्या मुखातून झर 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 शब्द झरायला लागले आणि आचार्य अतिशय प्रसन्न झाले. त्यांची स्तुती केली म्हणून नाही, या गिरीची जी प्रज्ञा होती ती जागृत झालेली. आणि ह्या स्तोत्रानंतर या गिरीला त्यांनी, आचार्यांनी सांगितलं की तू आजचा पाठ तू घ्यायचा आहे. आणि खरोखर त्यांनी त्या वार्तिकावरचा एक पाठ या गिरीने इतका उत्तम घेतला. आणि ह्या घटनेनंतर, ह्या प्रसंगानंतर आचार्य म्हणाले की ह्या ज्या तोटकाष्टकामध्ये तू हे स्तोत्र गायलं आहेस त्या तोटकाचंच नाव तुला देतो. आणि त्याला विधिवत दीक्षा दिली. आधी तो नुसता सेवक होता आणि मग शिष्य झाला आणि मग पट्ट शिष्य झालेला आहे हा गिरे. आणि त्याचं नाव झाले तोटकाचार्य. आणि म्हणून ह्या चौथा शिष्य जो आचार्यांचा आहे तो तोटकाचार्य आहे. अशी आपण काही शिष्यांची सुद्धा स्तोत्र बघतोय. हस्तामलकाचार्यांचं स्तोत्र मागच्या वेळेला पाहिलं. आज आपण तोटकाचार्यांचं हे शंकर देशिकाष्टकम पाहिलं. आपल्या मनामध्ये सुद्धा असाच भक्तिभाव जागृत होवो. अभ्यासापेक्षा सुद्धा काय महत्त्वाचं आहे अध्यात्म मार्गावर, तर अभ्यास एक वेळ कमी झाला तरी चालेल, पण भाव मात्र विशाल व्हायला पाहिजे. भक्तिभाव, गुरूंविषयीची निष्ठा, श्रद्धा मात्र वृद्धिंगत व्हायला पाहिजे. कशी तर अगदी शुक्लेंदुवत, शुक्ल पक्षातल्या चंद्राच्या कला जशा विकसित होत जातात, वृद्धिंगत होत जातात, तसा हा माझ्या मनातला भाव वृद्धिंगत होत जावा. अशीच या निमित्ताने आचार्य जगद्गुरू शंकराचार्यांच्याच चरणी प्रार्थना करूया आणि आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. विदिताखिल शास्त्र सुधा जलधे, महितोपनिषत् कथितार्थनिधे, हृदये कलये विमलं चरणं, भवशङ्कर देशिक मे शरणम्. करुणावरुणालय पालय मां, भवसागर दुःख विदूनहृदं, रचयाखिल दर्शन तत्त्वविदं, भवशङ्कर देशिक मे शरणम्. भवता जनता सुहिता भविता, निजबोध विचारण चारुमते, कलयेश्वर जीव विवेकविदं, भवशङ्कर देशिक मे शरणम्.
भव एव भवानिति मे नितरां समजायत चेतसि कौतुकिता मम वारय मोहमलाजलधिं भव शङ्कर देशिक मे शरणम् सुकृतेऽधिकृते बहुधा भवतो भविता पददर्शनलालसता अतिदीनमिमं परिपालय मां भव शङ्कर देशिक मे शरणम् जगतीमवितुं कलिताकृतयो विचरन्ति महामहसच्छलतः अहिमांशुरिवात्र बिभासि पुरो भव शङ्कर देशिक मे शरणम् गुरुपुङ्गव केतनते समतामयतां नहि कोऽपि सुधीः शरणागतवत्सल तत्त्वनिधे भव शङ्कर देशिक मे शरणम् विदिता न मया विशदैककला न च किञ्चन काञ्चनमास्ति गुरो द्रुतमेव विधेहि कृपां सहजां भव शङ्कर देशिक मे शरणम् भव शङ्कर देशिक मे शरणं भव शङ्कर देशिक मे शरणम्